घराचे वासे फिरले असं एक म्हण आहे. घर फिरलं म्हणजे घराचे वासे फिरले. असा प्रकार आता राजकारणात युग आलेला आहे की राजकारणामध्ये जे लोकशाहीच्या नावाने आजपर्यंत खर्चिक निवडणूक पद्धत होती, घराणेशाही होती, भ्रष्टाचारी लोक जात होते, गुंड प्रवृत्तीचे जात होते आणि त्यांनी ह्या देशातील लोकशाहीचं हरण केलं. लोकशाही हिसकावून घेतली. सामान्य माणसं वंचित राहिला. त्यामुळे आता जे युग आलेलं आहे, जनजागृती झालेली आहे, जनता सुशिक्षित झालेली आहे. जनतेला कळतं, सगळं काही कळतं की यांचे डाव कसे उधळून पाडायचे हे आता जनतेने ठरवलेलं आहे. आणि आता नक्की खरंच लोकशाहीमध्ये आता जनलोकशाहीचा प्रभाव होणार आहे. कारण जनता सरकार आणणार आहे, जनतेचं सरकार आणणार आहे. आणि ही लोकशाही टिकवण्यासाठी जे प्रयत्न झाले, स्वातंत्र्य काळापासून जे प्रयत्न झाले, त्या लोकशाहीच्या काळामध्ये या जनतेने पाहिलं की ही लोकशाही नावाला आहे आणि संपूर्ण ही घराणेशाही लोकांनी ताब्यात घेतलेली आहे. त्यामुळे आम समाजातील नागरिक भरडला गेला आणि त्याला खरी स्वातंत्र्याची फळं चाखायला मिळाली नाही. परंतु आता युग बदललेलं आहे. युग आता जनलोकतंत्र आणण्याच्या युगाकडे जनतेचा ओढा लागला आहे आणि सैनिक समाज पार्टीने तेच एक बौद्धिक आंदोलनाची कळी जनतेपुढे ठेवली आणि जनतेला ती पसंत पडली आहे. कारण की हा मतदानाची चोरी, मतदान येणं केनं प्रकाराने मिळवणं, दहशतीने मिळवणं, या प्रकाराने हे लोक सत्ता गाजवत होते. आता यांना तसं करता येणार नाही. कारण जनता जागृत झाली आहे आणि जनतेने उठाव केला आहे. आणि अतिशय महत्त्वाची आणि चांगली गोष्ट अशी आहे की प्रशासनामार्फत हे लोक जेव्हा जनतेवर अन्याय करत होते, दबाव टाकत होते, त्या प्रशासनातील अधिकाऱ्यांना पण समजायला लागलं आहे की आपण जनतेचे नोकर आहोत, जनतेसाठी काम केलं पाहिजे. आणि हे जे भ्रष्टाचारी गुंड प्रवृत्तीचे जे असतील 90% लोक असतील, ह्यांनी जनतेचं लोकशाहीचं हक्काचं भारतीय राज्यघटनेने दिलेल्या जन्मसिद्ध अधिकाराचं अपहरण चालवलेलं आहे. म्हणून प्रशासनसुद्धा जनतेबरोबर येऊ लागलं आहे. ते डायरेक्ट यांच्या दबावामुळे येत नव्हते, परंतु आता ते पण स्वातंत्र्य भारताचे नागरिकच आहेत. त्यांनासुद्धा कळायला लागलं आहे की ही लोकशाही टिकवायची असेल तर जनतेचं साथ देणं गरजेचं आहे. म्हणून जनता ही सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनाने जागृत झाली आहे आणि जनतेला जर प्रशासनातून इनडायरेक्ट का होईना पाठिंबा मिळाला तर नक्की या देशामध्ये सैनिक समाज पार्टीचं आंदोलन यशस्वी होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार सत्तेवर, म्हणजे जनतेचं सरकार सत्तेवर येणार आहे. त्यासाठी समाजाने सैनिक समाज पार्टीवर येण्याचा जो ओढा आहे, प्रवृत्ती आहे, तिला नक्की फलश्रुती होणार आहे आणि या लोकशाहीचं जनलोकतंत्रामध्ये रूपांतर होणार आहे. जनतेचं सरकार येणार आहे, जनताच आणणार आहे. म्हणून जनतेचे धन्यवाद. भारतवर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.